नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजपासून पुढील 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील किमान आणि कमाल तापमान फारसा बदल होणार नाही, मात्र राज्याच्या काही भागात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे। तसेच शनिवारी 17 फेब्रुवारीला एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयन भागात सक्रिय होण्याचा अंदाज असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। तर पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमधील विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया तसेच भंडारा जिल्ह्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।